स्वागत आहे आपलं ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात। आज आपण बघत आहोत ब्रेसलेट मेकिंग आयडियाज। आज आपण दोन प्रकारचे ब्रेसलेट करणार आहोत। तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मणी आणि धागा आणि इलास्टिक हे साहित्य लागणार आहे। तर सुरुवात करूया डिझाइन नंबर 1 पासून। तर यासाठी आपण इलास्टिक घेतलेला आहे आणि त्या इलास्टिक मध्ये आपण मधोमध एक हुक जोडून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये दोन्ही इलास्टिकची टोकं एकत्र धरून एक मोठा मणी आणि त्यानंतर एक पांढरा मणी टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन्ही इलास्टिकची टोकं आपण वेगवेगळी केली आणि दोन्ही टोकांमध्ये 3-3 डार्क निळे मणी आपण टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा दोन्ही टोकं एकत्र करून त्यामध्ये आपण टाकत आहोत पांढरा मोती। तर हा मोती पांढरा एकत्र दोन्ही वायर करून आपण टाकत आहोत। त्यानंतर पुन्हा आपण दोन्ही वायर वेगळे वेगळे करून घेणार आणि त्यामध्ये पुन्हा दोन्ही वायरमध्ये 3-3 डार्क निळे मणी आपण टाकणार आहोत। अशा प्रकारे आपलं डिझाइन तयार होत आहे। त्यामध्ये आपण जे डार्क निळे मणी टाकलेले आहेत त्यामुळे आपल्याला फुलासारखा एक आकार तयार झालेला दिसतोय आणि आपल्याला जेवढी साईज हवी आहे तेवढ्या साईजचे आपण हे मणी टाकून घेणार आणि शेवटी पुन्हा दोन्ही टोकं एकत्र करून आपण मोठा निळा मणी टाकणार आहोत आणि शेवटी त्याला आपण लावून घेणार आहोत एक रिंग। सुरुवातीला आपण हुक लावलं आणि ते हुक आता लावण्यासाठी त्यासाठी आपण दुसऱ्या टोकाला एक रिंग लावून घेणार आहोत। रिंग मध्ये टाकून आपण दोन्ही वायरच्या मध्ये एकत्र रिंग टाकून त्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार आहोत। म्हणजे आपले एक ब्रेसलेट अशा प्रकारे सुंदरसं तयार होत आहे। हुक असलेलं ब्रेसलेट आहे। ह्यामध्ये आपण फक्त त्या दोऱ्याची गाठ मारून सुद्धा तयार करू शकतो। अशा प्रकारे आपण बघू शकता। आता बघूया डिझाइन नंबर 2। यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मणी लागणार आहेत आणि त्यासाठी आपण ह्यावेळेस धागा घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये आपण एक रिंग टाकून घेणार मधोमध धाग्याच्या, म्हणजे धाग्याची 2 टोकं आपल्याला मिळणार आहेत आणि हा जो धागा आहे तो आपण नेहमी बघतो आपल्या ज्या मंगळसूत्र वगैरे असतं ते आपण गुंफण्यासाठी हा धागा वापरत असतो, तसा धागा आपण घेतलेला आहे। नायलॉनचा धागा असं म्हणतात त्याला। तर ह्याच्या एका धाग्यामध्ये आपण डार्क निळा मणी टाकून घेतला आणि त्यानंतर आपण दुसऱ्या धाग्यामध्ये टाकणार आहोत आकाशी रंगाचे 3 छोटे छोटे मणी। आता हे आकाशी रंगाचे जे 3 छोटे मणी आहेत ते 0 साईजचे आहेत आणि डार्क निळा मणी हा 3 मिलीमीटर साईजचा आहे। तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे 3 मणी एका धाग्यात आणि डार्क निळा मणी एका धाग्यात असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे मणी टाकून घेणार आणि त्यानंतर आपण ह्याला अशा प्रकारे आपण डिझाइन बघू शकता। आता ह्यामध्ये ज्या धाग्यात आपण डार्क निळा मणी टाकलेला आहे त्याच धाग्यात आपण दरवेळेस डार्क निळा मणी टाकणार आहोत। आता हे 3 मणी टाकून झाले की ह्या दोन्ही वायरना एकत्र करून दोन्ही धाग्यांना एकत्र करून आपण एक छोटा आकाशी मणी टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण बघू शकता छोटा एकत्र 2 वायरमध्ये आपण एक आकाशी मणी टाकून घेत आहोत आणि असं आपलं मग डिझाइन एक तयार झालेलं दिसतं। दरवेळेस आपण हे एक लक्षात ठेवणार आहोत की ज्या धाग्यामध्ये आपण डार्क निळा मणी टाकला त्या धाग्यामध्येच दरवेळेस डार्क निळा मणी टाकायचा आणि ज्या धाग्यात आपण छोटे आकाशी मणी टाकले त्यातच आकाशी मणी टाकायचे, म्हणजे आपलं हे असं डिझाइन तयार होतं आणि शेवटी आपण रिंग जोडून डिझाइन पूर्ण करणार। अशा प्रकारे आज आपण 2 डिझाइन तयार केलेले आहेत ब्रेसलेट्सचे। थँक्यू फॉर वॉचिंग। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।